उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ के जोशी काका रामदास पाटिल रिक्शा यूनियन ने शिवसेना के कल्याण लोकसभा के उम्मीदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे को समर्थन देने की घोषणा की है। शुक्रवार को अंबरनाथ पश्चिम में मुख्य रिक्शा स्टैंड के मैदान में रिक्शा चालक मालकों का स्नेह सम्मेलन कार्यक्रम का आयोजन किया गया था। पत्रकारों से बातचीत करते हुए यूनियन अध्यक्ष मिलिंद पाटिल ने ये घोषणा की है कि सम्मेलन में 1000 के करीब रिक्शा चालक उपस्थित थे। सांसद शिंदे सम्मेलन के मुख्य अतिथि थे, लेकिन किसी कारण वह यहाँ नहीं आ सके। मिलिंद पाटिल ने बताया कि उनकी संगठन द्वारा सांसद शिंदे को एक पत्र देकर ये मांग की गई है कि रिक्शा चालकों के लिए बीमा पॉलिसी लागू की जाए। रिक्शा वालों को फोटो निकालकर जो दंड मारा जा रहा है वह कम किया जाए। सभी रिक्शा स्टैंड को अधिकृत किया जाए। प्रवासियों के लिए रोड की व्यवस्था की जाए। आरटीओ ने नए रिक्शा के परमिट तुरंत बंद करे। रिक्शा की मुद्दत 15 वर्ष से बढ़ाकर 20 वर्ष की जाए। शहर के प्रमुख चौक पर ट्रैफिक पुलिस का नियमित बंदोबस्त हो। स्नेह सम्मेलन कार्यक्रम में पूर्व नगर सेवक उमेश पाटिल, जितेंद्र पवार, कुमार मुदलियार, दिलीप पाटिल, अशोक कलाल, राजा मांडे, तांबे, पवार आदि उपस्थित थे। आम्ही म्हणजे कोणाच्या पक्षाच्या किंवा आदेशानुसार ही सभा आयोजित नव्हती केली। जो आमचा स्नेह संमेलन होता, प्रत्येक वर्षी आम्ही असं स्नेह संमेलन अंबरनाथ ईस्ट वेस्ट सर्व आमचे पदाधिकारी प्रणव पेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हा प्रत्येक वर्षी आम्ही करत असतो। आज आमच्या अंबरनाथ शहरातल्या मूलभूत बऱ्याचशा अशा गोष्टी रिक्षा चालकांच्या होत्या, ज्याच्यातून आमचा ई चलन असेल, रिक्षा चालकांचा कुटुंबाचा प्रश्न असेल, त्यांचा विमा असेल आणि अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट हा पोलीस प्रशासनाकडून मदत मिळत नाही म्हणून असं त्याचे आमचे 10 ते 8 प्रश्न असे बरेचसे प्रश्न होते। पासिंगचा प्रश्न होता, CNGचा प्रश्न होता, असे बरेच 7-8 प्रश्न होते। ते मागणी करण्यासाठी आम्ही डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांना आम्ही इथे बोलवलं होतं का आमच्या मागण्या ज्या आहेत त्या हे करा। आणि आमचे रिक्षा चालक जे आमच्या संघटनेमध्ये कार्यरत आहेत, आमचे पदाधिकारी सर्व मिळून आम्ही आयोजित केलं होतं आणि इथे बरेच संख्येने आमचे रिक्षा चालक, आमचे रिक्षा महिला संघटना सगळ्या इथे जमल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आमचं दुखणं सांगण्यासाठी आम्ही इथं बोलवलं होतं। पण आता इलेक्शनचा पिरियड भरपूर कमी असल्या कारणाने त्यांचे कार्यक्रम खूप आहेत, म्हणजे एक 10-15 मिनिटाला त्यांच्या कार्यक्रम आहेत, त्यांना टायमिंग ॲडजस्ट झालं नाही आणि दुपारची वेळ असल्या कारणाने गरमीचा प्रभाव जास्त असल्यामुळे आम्ही 2 ते 2.5 तास त्यांची वाट बघत होतो। त्यांनी आम्हाला मेसेजही पाठवला तर माझी दुसरीकडे सभा असल्या कारणाने मला थोडा वेळ लागेल, पण मुंबईला जशी अवस्था झाली तसं आम्ही अंबरनाथला नाही करू इच्छितो आणि ज्या संख्येने रिक्षा चालक इथे जमला होता त्यांची वाट बघत होतो, पण दुपारची जेवणाची वगैरे आणि गरमीची वेळ बघून आम्हीच इथे आमचा कार्यक्रम संपन्न करतोय आणि आमच्या युनियन तर्फे आम्ही एक डिसिजन केलं आहे का येणाऱ्या 20 तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सर्व एकजुटीने आम्ही मदत करण्याचा आणि एकजुटीने आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा इथे आम्ही जाहीर केला आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला त्यांना बहुमत देऊन इथे त्यांना प्रचंड बहुमताने आम्ही विजय करणार ही आम्ही इथे ह्या सभेमध्ये जाहीर केलेलं आहे। धन्यवाद। रिपोर्टर यूसुफ शेख, अंबरनाथ, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।